नमस्कार, मी श्रीकांत घुले. आपण पाहताय झी 24 तास बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. नीट पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये सरकारनं मोठी कारवाई केली आहे. सरकारनं पेपरफुटी प्रकरणात 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ केलेलं आहे. तर या प्रकरणात सरकार एक विशेष समिती स्थापन करणार आहे. एका महिन्यात व्यवस्था बदलवण्यात येणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. एकीकडे विद्यार्थ्यांचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. तर दुसरीकडे सरकार ॲक्शन मोडवर आलं असून अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. यातल्या काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई देखील केली जाईल. तर UPSCच्या धर्तीवर NTAची नवीन व्यवस्था तयार करण्यात असल्याचं देखील कळतं आहे. संपूर्ण यंत्रणेची पुनर्रचना केली जाणार. परीक्षा पद्धतीमधल्या त्रुटी दूर केल्या जातील. येत्या महिनाभरात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. आउटसोर्सिंग सेवांच्या नियमांमध्ये सुधारणा होणार आहे आणि उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या आधारे एक नियमावली तयार केली जाईल. आणि थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. मनश्री, आपण पाहतोय सरकारनं आता पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ केलेलं आहे असं समजतंय आणि या प्रकरणामध्ये आता एका विशेष समितीची देखील स्थापना होणार आहे. काय अधिकची माहिती आहे? या प्रकरणामध्ये 47 अधिकाऱ्यांवर बडतर्फीची तर कारवाई झालेलीच आहे. मात्र सोबतच फास्ट ट्रॅक कोर्टाची देखील एका बाजूला दुसऱ्या बाजूला स्थापना झालेली आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती सगळ्यात महत्त्वाची आणि विद्यार्थ्यांची देखील ती मागणी होती, ती म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया, परीक्षा प्रक्रिया ही पारदर्शक होण्याकरता एक विशेष समिती गठीत करून काही महत्त्वाची पावलं आता इथून पुढे उचलण्यात येतील. सगळ्यात महत्त्वाचं आहे की परीक्षा घेणं आणि परीक्षेचे निकाल उचित पद्धतीने लावणं, यामध्ये जी पारदर्शकता अपेक्षित आहे याकरता काही प्राध्यापकांची तज्ज्ञांची एक विशिष्ट समिती बसवली जाईल आणि ती समिती काही शिफारसी करेल आणि त्यानंतर या संपूर्ण NTAच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यात येतील. आणि अर्थातच या टप्प्याटप्प्याने करण्यात येणाऱ्या सुधारणा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल त्या दृष्टीने उचलण्यात आलेलं आहे की या परीक्षा प्रक्रियेमध्ये म्हणजे सुरू असलेल्या सध्याच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेली आहे किंवा अशा पद्धतीची पेपरफुटी होण्यासाठी जे जबाबदार आहेत, अशा 47 अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात येते. आणि ही केवळ बडतर्फीची कारवाई नाही आहे, तर यामध्ये काही अधिकाऱ्यांवर जे थेटपणे जबाबदार आहेत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे आणि कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचे 2 मुद्दे आता प्रकर्षाने समोर येत आहेत की विद्यार्थ्यांच्या या संपूर्ण आंदोलनानंतर सरकारनं उचललेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे अतिशय सकारात्मक पाऊल आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुद्धा. मात्र विद्यार्थ्यांचं या पावलावरती समाधान होणार आहे का, हा देखील एक प्रश्न आहे. कारण जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू आहे ते प्रामुख्याने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणारं आंदोलन आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने अधिकाऱ्यांवरती बडतर्फीची कारवाई, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणं किंवा एकंदर परीक्षा प्रक्रियेमध्ये सुधारणा करणं, एवढ्यावरती आंदोलक समाधान मानतायत का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मात्र निश्चितपणे सुसंवादाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या त्या सरकारपर्यंत पोहोचल्यानंतर म्हणजे आजच्या या बैठकीनंतर कॉक्रोच जनता पार्टीचे 2 प्रतिनिधी जेव्हा JP नड्डांना जाऊन भेटले आणि अर्थातच काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल मध्यरात्री व्हिडिओ ट्विट करून ज्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत, ज्या पद्धतीने ते विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे, त्यानंतर उचललेलं हे सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. त्यामुळे इथून पुढे आता हे आंदोलन आणि सगळ्यात महत्त्वाचं NTAची परीक्षा प्रक्रिया ही निश्चितपणे सुधारत जाईल असं आश्वासन आता सरकारकडनं देण्यात येत आहे. निश्चितच सरकारकडनं हे आश्वासन दिलं जात आहे. मात्र आता यावर विद्यार्थ्यांचं समाधान होतं का, आंदोलकांचं समाधान होतं का, हे देखील पाहायचंय. धन्यवाद मनश्री या माहितीसाठी.